श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या 5 फेब्रुवारीला गुरुवारी आलेली आहे माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी. आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. संकष्टी चतुर्थीला भगवान गणेशाची विशेष पूजा करून उपवास केला जातो, ज्यामुळे आपली सर्व संकट विघ्न दूर होतात आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते. तसंच आपल्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण होतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. त्यात गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त आहे. गणपती बाप्पांच्या पूजनाशिवाय कोणत्याच शुभ कार्याची सुरुवात होत नाही. त्यामुळे कोणतेही शुभ कार्य असो, गणपती बाप्पांचे पूजन करूनच त्याची सुरुवातही केली जाते. त्यातच चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे. संकष्टी चतुर्थीचा दिवस गणेश भक्तांसाठी खूपच खास असा मानला जातो. या दिवशी व्रत आणि गणपती बाप्पांची पूजा केली जाते. असं केल्याने सकारात्मक फळ हे आपल्याला प्राप्त होतं आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी, समस्या, दारिद्र्य दूर होतं. तसंच आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धीची प्राप्ती आपल्याला होत असते. संकष्टी चतुर्थीला विधीपूर्वक गणपती बाप्पांची पूजा केल्याने आणि उपवास केल्याने आपल्या जीवनातील सर्व पाप नष्ट होतात आणि तसंच आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, त्रास हे सुद्धा दूर होतात. आणि उद्याची येणारी संकष्टी चतुर्थी ही माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. माघ महिन्यामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी ही अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जाते. या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं. आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट, क्लेश, त्रास हे निघून जावेत यासाठी आणि तसंच गणपती बाप्पांचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर राहावा यासाठी आपण संकष्टी चतुर्थीचं व्रत हे करत असतो. जो भक्त अगदी मनोभावे या संकष्टी चतुर्थीचं व्रत करतो आणि तसंच या दिवशी गणपती बाप्पांची अगदी मनोभावे पूजा सेवा करतो, तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट गणपती बाप्पांच्या कृपेने दूर होतात. संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आपल्याला काही महत्त्वपूर्ण खास उपाय हे करायचे असतात की जेणेकरून आपल्याला गणपती बाप्पांचे विशेष कृपाशीर्वाद हे प्राप्त होतील आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतील. तसंच आपल्या सर्व इच्छासुद्धा पूर्ण होतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे की जो उद्या 5 फेब्रुवारीला माघ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. तर उद्या हा उपाय कोणी, कसा, केव्हा करायचा आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका. जरी तुम्ही उद्या संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल किंवा नसाल तरीही तुम्ही हा उपाय करू शकतात. हा उपाय केल्याने तुमची प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल, बाप्पांची कृपाही तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्हाला हातात घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. तुमच्या कोणत्याही कामामध्ये येणारे अडथळे हे बाप्पांच्या कृपेने दूर होतील आणि तसंच तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं सर्व दुःख, दारिद्र्य दूर होईल. तर उद्या माघ संकष्टी चतुर्थीला आपल्याला 11 तांदळांचा उपाय करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये करू शकतात. 11 तांदळांचा हा उपाय इच्छापूर्ती उपाय आहे. तुमची एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही जर खूप दिवसांपासून प्रयत्न करत असाल, कष्ट आणि मेहनत घेत असाल, तरीही जर तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल, तसंच हातामध्ये घेतलेल्या कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमच्या मुलांची हवी तशी प्रगती होत नसेल, तुम्हाला जर नेहमी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल किंवा हवी तशी नोकरी तुम्हाला मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन हे तुम्हाला मिळत नसेल किंवा मग तुम्ही कर्जामध्ये बुडालेले असाल आणि त्या कर्जातून बाहेर निघण्याचा मार्ग हा जर तुम्हाला दिसत नसेल, तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी, तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी उद्या माघ संकष्टी चतुर्थीला तुम्हाला 11 तांदळांचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला हा 11 तांदळांचा अतिशय प्रभावी उपाय करेल तर त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना, अगदी कुठलीही कठीणातली कठीण इच्छासुद्धा जी तुमची खूप दिवसांपासून पूर्ण होत नसेल, तर अशी इच्छासुद्धा तुमची अगदी 24 तासामध्ये बाप्पांच्या कृपेने नक्की पूर्ण होईल. तर उद्या माघ संकष्टी चतुर्थीला तुम्हाला हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळ करण्यापूर्वी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमित्र किंवा पंचगव्य हे टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजल सुद्धा टाकलं तरी सुद्धा चालेल आणि त्या पाण्याने तुम्हाला स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची आपल्याला सर्वात आधी पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणत अभिषेक हा करून घ्यायचा आहे. मग तुम्ही हा अभिषेक शुद्ध पाण्याने, पंचामृताने किंवा दुधाने केला तरी सुद्धा चालेल आणि जर तुम्हाला वेळ नसेल
तसंच गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला हे पठण करायला जमत नसेल तर मग तुम्ही ओम गणपतये नमः या मंत्राचा 11 वेळा जप करून हा अभिषेक केला तरीसुद्धा चालेल. आणि यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला तामणामधून उचलून ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी ही मूर्ती होती तिथेच ती पुन्हा आपल्याला ठेवून द्यायची आहे. आणि यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पंचोपचार पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे. आणि यानंतर गणपती बाप्पांचं आवडतं लाल जास्वंदाचं फूल आणि एक दुर्वांची जोडी 21 दुर्वांची एक जोडी आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. आणि यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा आपल्याला अर्पण करायचा आहे. अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला 11 अखंड तांदूळ हे घ्यायचे आहेत. कुठेही तुटलेले फुटलेले खंडित झालेले असे तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही आहेत, तर अखंड तांदूळ हे आपल्याला घ्यायचे आहेत. 11 अखंड तांदूळ हे आपल्याला घ्यायचे आहेत. आणि या तांदळांवर आपल्याला थोडंसं हळद कुंकू हे टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे तांदूळ आपल्याला लाल पिवळे करून घ्यायचे आहेत. तर असे हे लाल पिवळे केलेले 11 तांदूळ आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत. आणि यानंतर आपल्या देवघरासमोर बसून हा उपाय करण्यापूर्वी देवघरामध्ये आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तसंच धूप अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे. आणि यानंतर गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि लाल जास्वंदाचं फूल तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही इतर कुठलंही लाल फूल तुमच्याकडे असेल ते गणपती बाप्पांना अर्पण केलं तरीसुद्धा चालेल. मग झेंडूचं फूल असेल ते सुद्धा अर्पण केलं तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतर या तांदळांमधला एक तांदळाचा दाणा आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला एका मंत्राचं पठण हे करायचं आहे. आणि हा मंत्र असा आहे, इदम अक्षतम ओम गणपतये नमः. मंत्र मी तुम्हाला पुन्हा सांगते, इदम अक्षतम ओम गणपतये नमः. तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आणि यानंतर आपण आपल्या उजव्या हातामध्ये जो एक तांदळाचा दाणा घेतलेला आहे तर हा मंत्र म्हणून तो तांदळाचा दाणा आपल्याला त्या लाल जास्वंदाच्या किंवा लाल झेंडूच्या फुलावर अर्पण करायचा आहे. त्या लाल फुलावर हा दाणा आपल्याला ठेवायचा आहे. आणि यानंतर दुसरा एक तांदळाचा दाणा आपल्याला पुन्हा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि पुन्हा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. आणि त्यानंतर हा दाणा पुन्हा आपल्याला त्या लाल फुलावर अर्पण करायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला 11 तांदूळ 11 वेळा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि 11 वेळा इदम अक्षतम ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करून त्या फुलावर ठेवायचे आहेत. आणि यानंतर अगदी मनोभावे आपले दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. आणि तुमच्या मनामध्ये जी कुठली इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे. आणि यानंतर आपल्याला गणपती अथर्वशीर्षाचं फलश्रुतीसहित पठण करायचं आहे. आणि तसंच संकटनाशन गणेश स्तोत्र हे सुद्धा पठण करायचं आहे. आणि ओम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि पुन्हा गणपती बाप्पांना अगदी मनोभावे हात जोडून नम्रपणे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी विनंती करायची आहे. किंवा तुमची एखादी समस्या दूर होत नसेल तर ती समस्या दूर व्हावी यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि हे जे काही आपण 11 तांदूळ गणपती बाप्पांसमोर अर्पण केलेले आहेत तर ते तांदूळ आपल्याला दिवसभर आणि रात्रभर तसेच उद्या गणपती बाप्पांसमोर राहू द्यायचे आहेत. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून हे तांदूळ आपल्याला गणपती बाप्पांसमोरून उचलायचे आहेत आणि एका कागदावर ठेवायचे आहेत. आणि त्या कागदाची आपल्याला पुडी तयार करायची आहे. आणि जोवर आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ही कागदाची पुडी 11 तांदूळांची कागदाची पुडी आपल्याला आपल्या पर्समध्ये आपल्याजवळ ठेवायची आहे. पुरुषांनी ही पुडी आपल्या पाकिटामध्ये ठेवायची आहे. आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तर तेव्हा तुम्हाला ही कागदाची पुडी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायची आहे. आणि हा उपाय अगदी कोणीही करू शकतं. फक्त ज्या महिलांना मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर त्यांना हा उपाय करता येणार नाही. तर असा हा अगदी साधा सोपा पण तितकाच प्रभावी उपाय उद्या माघ संकष्टी चतुर्थीला आपल्याला करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमची कुठलीही अगदी कठीणातली कठीण इच्छाही गणपती बाप्पांच्या कृपेने नक्की पूर्ण होईल. तुमच्या आयुष्यात असलेली समस्याही बाप्पांच्या कृपेने दूर होईल. बाप्पांच्या आशीर्वादाने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये भरभरून यश मिळेल. गणपती बाप्पा तुमची सर्व विघ्न दूर करतील. तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की उद्या माघ संकष्टी चतुर्थीला आपल्याला 11 तांदळांचा हा अतिशय प्रभावी उपाय केव्हा कसा कोणी करायचा आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.